ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। खूप महत्त्वाची चर्चा आहे, याचं कारण जे सत्तेत होते ते आता आंदोलन करतायत आणि जे विरोधक होते ते आता मात्र आश्वासन पाळत नाहीयेत। वर्ष पूर्ण झालेलं आहे। 15 दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं होतं। सत्तेवर आले पण 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, 8 महिने पूर्ण झालेले आहेत, धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके अभ्यासक आहेत, अभ्यासू आहेत। ते असं म्हणतात की आरक्षण देताच येत नाही। हे सर्व नेते राजकारण करतायत, धनगर समाजाला वापरून घेत आहेत आणि मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतायत। मी चर्चा करतोय की धनगर समाजाचं आरक्षण का बारगळत आहे। मी महादेव जानकर यांच्याकडे जातो। जानकर साहेब, मला सांगा, जर वसंत पुरके म्हणत असतील की आरक्षण देताच येत नाही, मग तुम्ही या सर्व समाजाचा फायदा घेऊन त्यांचं मतांमध्ये रूपांतर करून भाजपला सत्तेवर बसवलं। आता तुम्ही आमदार आहात, उद्या तुम्ही मंत्री होणार आहात, तुमचं नाव यादीमध्ये आहे। तुम्ही सगळे समाजाला फसवण्याचा ठेका घेतलाय। वसंतराव पुरके फार विद्वान आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो, भारताचं कॉन्स्टिट्यूशन चांगलं वाचलेलं आहे मी। तुम्ही ते सांगायचा आणि सल्ला द्यायची काही गरज नाही। तुमच्या काँग्रेसची नियतच नव्हती की या समाजाला हे द्यावं। आम्ही नवीन मागितलं नाही, ऑलरेडी आम्ही एसटीत आहे। आदरणीय मी सोनवणे साहेबांचं अभिनंदन करीन, संशोधकाचं संजय सोनवणेंचं, की त्यांनी मुद्दा करेक्ट मानलेला आहे। आरक्षण देता येत नाही असं नाही, घेतल्याशिवाय मिस्टर पुरके तुम्ही कुणाचं एजंट आहात ते आम्हाला चांगलं माहीत आहे। आम्ही ज्या आईतून जन्माला आलो त्या आईसाठी भांडणं आमचा हक्क आहे, आम्ही ते करणार आणि आम्ही घेणार आहे। तुम्ही आम्हाला घटनेची दाखलं देऊ नये। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की दलितापेक्षा बी अवस्था धनगर समाजाची बरोबर नाही, आणि ट्रायबल हा शब्द आलेला आहे। NT नॉमॅडिक ट्राईब्स हा शब्द आल्यानंतर ऑलरेडी या समाजाला आंध्रामध्ये मिळाले, झारखंडमध्ये मिळाले, उत्तर प्रदेशमध्ये आहे, बिहारमध्ये मिळाले, आणि इथं आम्हाला उल्लू म्हणून सांगतोय का मिस्टर पुरके की देता येत नाही, पवार साहेबांनी दिलं नाही, ह्यानं दिलं नाही। आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, आम्ही देखील त्यानं सक्षम आहोत आणि त्याला उत्तर ठोसा दिला जाईल। चला, रामराव बोला, तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही का दिले नाही? 15 वर्ष तुमची सत्ता होती। म्हणजे वसंत पुरके म्हणतात की मुख्यमंत्री शरद पवार असताना सुद्धा त्यांना ते करता आलं नाही। आता म्हणजे तुम्ही हे सगळं आंदोलन करतात, अजितदादा करतात, सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आंदोलन करतात, याला काय म्हणायचं? म्हणजे तुमची सत्ता असताना तुम्हाला देता आलं नाही, आता दुसऱ्याची सत्ता आहे आणि तुम्हाला आरक्षण पाहिजे। पहिल्यांदा मला पुरके साहेबांना विनंतीपूर्वक बोलायचे, ते आमचे आदरणीय नेते, आम्ही एकत्र काम केलेले, मंत्री राहिले, त्यांनी अशा प्रकारचं बॅलन्स जाणं, भाडोत्री वगैरे म्हणणं कार्यकर्त्यांना, हे त्यांच्या तोंडातून मला योग्य वाटत नाही। शक्यता आहे त्यांचा पराजय झाला असेल, धनगर समाजाने मतं दिली नसतील म्हणून त्या या भावनेतून ते जर असे बोलत असतील, त्यांच्याकडून ही माझ्याकडे चुकीची अपेक्षा नाही। समाजाने, प्रत्येक नेत्यांनी समाजासाठी काम करणं गरजेचं असते। आपल्याला, मी जसं यांनी अभिनंदन केलं तसं सोनवणे साहेबांचं मी सुद्धा अभिनंदन करतो। मला पुरके साहेबांना विनंती करायची, मी त्यांना नेता मानतो, की घटना पहा, घटनेमध्ये 47 नंबरवर धनगर नावाची जात आहे, महाराष्ट्रात एकही कुटुंब नाही। कालेलकरांनी त्याच्या पूर्ण अभ्यासामध्ये धनगर समाजाची दिशा लिहिलेली आहे। हे सगळं आम्ही घटनेच्या बाजूला जाऊन काहीच मागत नाही। अजून त्या पुरके साहेबांना मला विनंती करायची की हा जो मुद्दा आहे तो कोण्या घटनाकाराला चौकशी करायला लावायची, त्याला अभ्यास करायला लावा। आम्ही घटना सोडून कधी मागितलेलं नाही, मागणारही नाहीत। ते काय आमचे बंधूच आहेत, सर्व समाज सारखे असतात। रामरावजी, तुमची सत्ता होती ना, तुमची सत्ता होती की नाही मला सांगा? 15 वर्ष तुम्ही सत्ता उपभोगली की नाही? सत्तेमध्ये असताना तुम्हाला का करता आलं नाही याचं उत्तर द्या। आठवले साहेब, आपल्याला मी नम्र सांगू इच्छितो, आपण म्हणल्याप्रमाणे आमचा अभ्यास झाला नव्हता, आम्ही अज्ञानी होतो। आमची जी मागणी आतापर्यंतची जर बघितलं असेल तुम्ही, 1946 पासून मागणी आहे। भारतकर नावाच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळेस आम्ही धनगर समाजाचा समाविष्ट आदिवासीमध्ये करा अशा प्रकारची मागणी करत होतो। त्याप्रमाणे केंद्रामध्ये शिफारस जात होती, तिकडून उत्तर येत होतं, यांच्या चालीरीती तपासा, यांचं जे निकष आहे ते तपासा। वास्तविक पाहता तो मुद्दा चुकीचा होता, आम्हीच अज्ञानी होतो। आज आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, कालेलकर आयोगापासून तर पूर्णपणे आमच्याकडे घटनेमध्ये बिब्लिओग्राफीपासून आमच्याकडे पुरावे आहेत, आणि म्हणून त्यावेळेस अशा प्रकारे आमच्याकडून मागणी झाली नाही। पहिल्या प्रथम अशी मागणी झाली, आणि त्या ठिकाणी पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांवर मीटिंग घेतली, पवार साहेबांनी आदिवासी सचिवाबरोबर मीटिंग घेतली, सगळं समजून घेतलं, आणि या निवडणुकीपूर्वी आमची तयारी होती। परंतु मुख्यमंत्र्याचा आमचा जरा वेळेवर थोडासा कमीपणा पडला, वेळेचा अभाव झाला, आणि आचारसंहिता वेळेचा अभाव झाला आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही। रामरावजी, म्हणजे हा मुद्दा तर खूप सिरियस आहे। चला, राही भिडे, मला सांगा की या सगळ्या प्रकरणावरून
आरक्षण देण्यावरून राजकारण केलं जात आहे का? महादेव जानकर कुठेही जाऊ नका, थांबा जरा तुम्ही. जर ठीक आहे, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे तुमची, मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, मग तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीला जावं. थांबा जरा. राही भिडे, मला सांगा, हे या सगळ्या मुद्द्यावरून राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा सर्व नेते राजकारण करतायत? राही भिडे बोला. चला, राही भिडे यांच्याशी संपर्क होत नाहीये. चला, महादेव जानकर, माझा शेवटचा प्रश्न आहे. महादेव जानकर, माझा शेवटचा प्रश्न आहे. मला माहिती आहे तुम्हाला मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीला जायचं आहे. जानकर साहेब, जर आरक्षण द्यायचं असतं तर 8 महिन्यात आरक्षणासाठी बैठका झाल्या असता, अभ्यास झाला असता, पण ते होताना दिसत नाही. याचा अर्थ भाजपला ते करता येत नाही किंवा द्यायचं नाही. काय नेमकं? साहेब, आठवले साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, मी राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे, मी कुठल्या पक्षातून नाही. आणि ज्या दिवशी हे भारतीय जनता पार्टीचं सरकार धनगराला आरक्षणा एसटीची अंमलबजावणी करणार नाही, त्या दिवशी मी जनतेबरोबर असेन, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. साहेब, मला राजकारण करायचं नाही, हृदयातून मला हे करायचं आहे, म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष त्यांच्याबरोबर आहे. असं करून 5 वर्ष निघून जातील ना. नाही, राजकारण्यांची एक पद्धत असते जानकर साहेब, अशी असं करून 5 वर्ष निघून जातील. साहेब, आपल्या माध्यमातून संधी द्या आम्हाला, संधी द्या आम्हाला. संधी दिल्यानंतर आम्ही ते पूर्ण करू. साहेब, तसं होऊन देणार नाही. वळकुदे साहेब, तुमच्या पवार साहेबांनी असू द्या किंवा काँग्रेसवाल्यांनी असू द्या, आम्ही तसं म्हणणार नाही. पण 100% देणार आहे. माझ्या महाराष्ट्रातील जनतेला माझे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, मी मान्य करतो. काय 5 वर्ष असंच म्हणणार आमच्या बरोबर आहे, आमच्या बरोबर आहे? नाही साहेब, आम्ही देतो, आम्हाला संधी द्या. 8 दिवस झाले, 8 दिवस द्या, देतो. आणि मग आता आठवले साहेब, या समाजाला न्याय देण्यासाठी सक्षम आहे. किती संधी? म्हणजे नाही, मला तर प्रश्न पडलाय, नाही महादेव जानकर, मला प्रश्न पडलाय की 15 दिवसात आरक्षण देतो असं आश्वासन दिलं होतं निवडणुकांपूर्वी. साहेब, मिळालं होतं मी तुम्हाला? आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर 3 मीटिंग झाल्या आठवले साहेब, आणि मीच ते सांगितलं मराठा समाजाचं आरक्षण अडवलं, मराठा समाजाचं आरक्षण आणलं तसं अडू नये म्हणून डिले होऊ द्या. परंतु कृपा करून मी होतो स्वतः, मुख्यमंत्र्याबरोबर अधिकारी होते, रामराव वळकुदे साहेब नसतील, पुढच्या बारी मी बोलवतो, नाही बोलवलं, पुढच्या बारी जानकर साहेब खूप सिरियस आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचं सगळ्या समाजाला, पण त्या समाजाचे प्रतिनिधी तुम्ही बैठकीला बोलवत नाही, हे तुम्हाला गंभीर वाटत नाही? नाही, इथून पुढे त्यांचा मान राखून बोलवलं जाईल. मी आपल्याला आठवले साहेब, आपल्या माध्यमातून आणि प्रश्नही सोडवला जाईल. बोलू आम्ही, भूमिका नाही, आमच्या समाजात प्रश्न सोडवला नेत्यांना बोलवू साहेब. आणि जे खोटं बोलायला नाही सर, मीटिंग घेतलेली आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, तुम्हाला इथून पुढे बोलवलं जाईल. वळकुदे साहेब आमचे नेते आहेत, नाही बोलू, बोलो काय काय मोठे होईल बोलो, आणि हा प्रश्न सोडू. आठवले साहेब, म्हणजे तुम्ही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. महादेव जानकर, याचा अर्थ 8 महिन्यात या लोकांना तुम्ही बोलवलं नाही, प्रतिनिधींना? साहेब, आमची मिटिंग झाली होती. चला, ठीक आहे, ठीक आहे, याचा अर्थ बोलवलं नाही तुम्ही, म्हणजे तुम्हाला समाजाला आरक्षण द्यायचं आहे, पण समाजामध्ये जे प्रतिनिधी आहेत त्यांना तुम्ही बोलवत नाही. ठीक आहे, तुम्हाला सीएम कडे जायचं आहे, बैठकीला तुम्ही जा. मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे, ही चर्चा सुरू राहील. धनगर समाजाला आरक्षण देताना राजकारण केलं जात आहे का? धनगर समाजाचा वापर करून स्वतःच्या राजकारणासाठी हा वापर होतोय का? ही चर्चा एका ब्रेक नंतर. कोण बोलतो?